चला आज बनवूया सोप्या पद्धतीने मोदक. एका पातेल्यामध्ये एक छोटा ग्लास भरून पाणी घेऊया. त्यामध्ये चिमूटभर मीठ घालूया. पाणी थोडं उकळल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे राईस पावडर टाकूया. ते चांगलं मिक्स करून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणतेही लम्स राहणार नाहीत. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर त्याला थोडंसं 5 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवूया. आपलं राईस पावडर थंड झाल्यानंतर त्याला एका पातेल्यात किंवा कटोरीत काढून घेऊन त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं तूप लावून घेऊया, कारण की हाताला ते चिटकणार नाही. अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घेऊया. हे आपलं पुरण आहे, जे की मी आधीच बनवलं होतं. थोडंसं रेस्टला ठेवलं होतं याला थंड होण्यासाठी. हे पण मी मिक्स करून घेत आहे. तुम्ही याच्यामध्ये कोकोनट आपलं नारळाचं खीस पण घालू शकता. एक छोटासा गोळा करून त्याची चांगली छोटीशी चकती करून घ्यायची. हाताला थोडंसं तूप लावायचं, कारण की जेणेकरून ते हाताला चिटकणार नाही. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला मोदक दाखवणार आहे. असा छोटासा गोळा करून घ्यायचा. त्याला थोडंसं तूप लावून अशी चकती करून घ्यायची चांगली. त्याला पुरण घालायचं थोडंसं त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि नंतर साईडनी आपण अशा कळ्या करायच्या. आणि ते थोडंसं असं प्रेस करत, थोडंसं असं दाबत त्याला बंद करून टाकायचं. गोळा घ्यायचा, याची पण सेम तशी चकती करून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं पुरण घालायचं आणि याच्यामध्ये मी कळ्या घालत नाही आहे, म्हणजे सिंपल याच्याने सांगत आहे. ज्याला कळ्या घालता येत नाहीत त्यांनी असं सिंपल थोडंसं प्रेस करत त्याला बंद करायचं. हे एकदम सोप्या पद्धतीचे मोदक आहेत. अशा रीतीने सगळे आपले मोदक करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यावरती वरून मस्त गरम साजूक तूप टाकायचं छान. माझ्याकडे केसर नव्हतं म्हणून मी केसर नाही ठेवले. त्याच्यावर एक केसर ठेवून सुद्धा त्याच्यावर तूप टाकलं तर छान असा केसरी कलर येतो. अशा पद्धतीने आपले मोदक तयार आहेत.